गुड आफ्टरनून मित्रांनो. उपस्थित सर्व सज्जन, सर्व होमिओपॅथीचे विद्यार्थी, काही होमिओपॅथीचे तज्ज्ञ व सर्व मित्रपरिवार, आज एक नवीन विषय घेऊन तुम्हा सर्वांपुढे येतोय. गेल्या आठवड्यात आपण मधुमेह समजून घेताना हा विषय हाताळला होता. आज उच्च रक्तदाब म्हणजेच वाढलेलं ब्लड प्रेशर, घराघरात बळवलेला एक घातक आजार, हा नवीन विषय घेऊन तुमच्या सर्वांपुढे येतोय. खर तर काल माझ्यावरती माझ्या एका मित्राने, सचिन भायती सर यांनी एक सुंदर पोस्ट लिहिली आणि मी गेले 3 महिने जे मी लेक्चर्स घेतोय का, या सर्वांवर एक आढावा घेऊन एक सुंदर पोस्ट त्यांनी माझ्यावर लिहिली. आपण केलेल्या कार्याची दखल कोणीतरी घेतो म्हणजेच हे पारितोषिक माझ्यासाठी नोबेलपेक्षा पण महत्त्वाचं होतं. आणि म्हणून माझ्या या मित्रासाठी आजचं हे व्याख्यान केवळ त्याला डेडिकेट करतोय, त्याला अर्पण करतोय. खूप वेळेला प्रश्न पडतो की नेमकं उच्च रक्तदाब म्हणजे काय, आणि म्हणून आपल्याला आज या व्याख्यानामध्ये सर्वसामान्य माणसालाही समजेल अशा सोप्या भाषेत उच्च रक्तदाबावर चर्चा करायची. आणि त्यासाठी उपस्थित सर्वांचे हार्दिक स्वागत व खास करून अभिनंदन मी करतो की बरेच जण वेळ काढून या लेक्चरसाठी बसलेले असतात. तर आपण सुरुवात करूया. उच्च रक्तदाब आणि सर्वसामान्य मनुष्य. खूप वेळेला असं असतं की ब्लड प्रेशर झालं की माणूस एक तर खूप घाबरतो किंवा एक तर निष्काळजी असतो. दोन्ही प्रकारचे मनुष्य या जगात पाहायला मिळतात. म्हणजे थोडं जरी कोणीतरी सांगितलं की तुमचं ब्लड प्रेशर थोडं वाढलंय की माणूस खूप घाबरलेला तरी असतो, किंवा काही जण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, ते खूप वाढून देतात आणि मग जेव्हा काहीतरी त्याची गुंतागुंत होती, काहीतरी कॉम्प्लिकेशन्स तयार होतात, अशा वेळेला तो परत ब्लड प्रेशरकडे पाहतो किंवा रक्तदाबाकडे पाहतो. आणि म्हणून सर्वसामान्य मनुष्याला नेमकं उच्च रक्तदाब म्हणजे काय, रक्तदाब कशासाठी असतो, त्याच्याकडे काय लक्ष दिलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा उहापोह आजच्या या आपल्या लेक्चरमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायचंय रक्तदाब म्हणजे नेमकं काय. रक्तदाब हा शब्द काढला किंवा ब्लड प्रेशर हा शब्द काढला की बरेच जण घाबरतात. खरं तर रक्तदाब हा खूप आवश्यक आहे. रक्तदाब आहे म्हणून आपण जगतोय, आणि म्हणून रक्तदाब म्हणजे काय हे समजणं फार आवश्यक आहे. सोप्या भाषेत व्याख्याच करायची झाली तर रक्तवाहिनीतून वाहणाऱ्या रक्ताचा रक्तवाहिनीवर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब. म्हणजे आपल्या शरीरामधनं रक्त वाहत असतं आणि ते वाहता वाहता त्याचा दाब ज्या वाहिनीतनं तो वाहतं त्याच्यावर जो पडतो त्यालाच रक्तदाब म्हणतात. आणि रक्तदाब आहे म्हणून त्या रक्तवाहिन्यांमधनं रक्त सळसळत असतं. म्हणजेच याचाच अर्थ रक्तदाब हा आवश्यक असतो. आपल्या शरीरातील रक्ताभिसरणासाठी नियंत्रित रक्तदाबाची आवश्यकता असते, आणि म्हणूनच हृदयापासून ते वरती डोक्यापर्यंत किंवा मेंदूपर्यंत आणि पायाच्या बोटांपर्यंत रक्त पुरवठा करण्यासाठी हृदयाला जी शक्ती वापरावी लागते त्यालाच आपण प्रमाणित किंवा नियंत्रित रक्तदाब असे म्हणतो. आणि खरं तर हा खूप 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 आवश्यक आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये चैतन्य टिकून राहतं. म्हणजे क्षणोक्षणी जिथपासून हृदयाचे ठोके सुरू होतात, हृदय सुरू होतं, तिथपासून ते माणसाच्या शेवटापर्यंत हे काम, रक्ताभिसरणाचं काम अव्याहतपणे चालू असतं. आणि हे चालू असतं ते केवळ हृदयामध्ये तयार होणाऱ्या दाबामुळे. आणि हा दाब फक्त महत्वाचं एवढंच असतं की तो नियंत्रित असला पाहिजे, तो प्रमाणित असला पाहिजे, म्हणजे माणसाला त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग घेता येतो. रक्तदाब म्हणजे नेमकं काय, तर रक्तदाब मोजताना वरची आणि खालची पातळी मोजली जाते. सर्वसाधारणपणे रक्तदाबाची वरची पातळी 110 ते 130च्या दरम्यान, तर खालची पातळी 70 ते 90च्या दरम्यान असावी लागते. खूप जणांना हे माहीत नसतं की नेमकं काय, त्यामुळे गोंधळलेली स्थिती असते. बरेच जण
ब्लड प्रेशर डॉक्टर 200च्या वर गेलं होतं असं बोलतात, परंतु त्यांना हे माहीत नसतं की कुठली पातळी किती असते. याच्यात 2 लेव्हल असतात. वरची पातळी म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर, आपण मॉडर्न भाषेमध्ये किंवा वैद्यकीय भाषेत आपण त्याला सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो. आपण ते नेमकं समजून घेणार आहे. तर वरची पातळी म्हणजे नेमकं काय. रक्तदाबाची वरची पातळी ही सतत बदलत असते. शरीराच्या आवश्यकतेनुसार तिच्यामध्ये सतत बदल होत असतो. म्हणजे हृदयाने ज्या वेळेला आकुंचन पावलं आणि हृदयातनं रक्त बाहेर पडलं, जो दाब हृदयाला द्यावा लागला त्या क्षणी, तो दाब म्हणजे वरची पातळी. आणि ती रिक्वायरमेंट नुसार असते प्रत्येकाची. म्हणजे तुम्ही धावले, पळले, जोरात जिना चढून गेले तर रक्ताभिसरण जोरात आवश्यक असतं, कारण तेवढा श्वासोश्वास हवा असतो, तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते आणि म्हणून रक्ताभिसरण जोरात होतं. अशा वेळेला फोर्स जोरात असावा लागतो, म्हणून तेवढ्यापुरतं रक्तदाब वाढत असतो. म्हणजेच ही जी वरची लेवल आहे त्याला सिस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हणतात. हे व्यायाम केला किंवा एखाद्या वेळेला काहीतरी टेन्शन आलं, अचानक काहीतरी घडलं किंवा काहीतरी काळजी तुमच्या डोक्यामध्ये आहे, काहीतरी गोंधळलेली परिस्थिती आहे, अशा अनेक गोष्टींमध्ये ही लेवल सतत बदलत असते. अनेकदा ती वर जाते नॉर्मलपेक्षा. याचा अर्थ असा नव्हे की त्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा आजार झालाय. उच्च रक्तदाबाचा आजार हा जर कन्सिस्टंटली म्हणजे अगदी सातत्याने त्या माणसाचा रक्तदाब सतत जर वर राहत असेल, म्हणजे एकदा तपासला, दुसऱ्यांदा तपासला, तिसऱ्यांदा तपासला, वेगवेगळ्या वेळेला तपासला आणि मग तो सतत जर जास्तच राहत असेल तर त्याला उच्च रक्तदाब असं म्हटलं जातं. म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे वरची लेवल ही थोडीशी वाढली, ही लगेच उच्च रक्तदाब झाला असं समजायची गरज नाही. आता आपण थोडंसं अजून समजून घेऊ, म्हणजे नेमकं उच्च रक्तदाब म्हणजे काय. प्रमाणित रक्तदाबापेक्षा जास्त असलेला रक्तदाब म्हणजेच वरची पातळी सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे 130 पेक्षा जास्त व खालची पातळी 90 पेक्षा जास्त, ज्याला डायस्टोलिक ब्लड प्रेशर असं वैद्यकीय शास्त्रात म्हटलं जातं. ह्या दोन्ही लेवल म्हणजे वरची 130 पेक्षा जास्त, खालची 90 पेक्षा जास्त असं जेव्हा असतं आणि हे पण सातत्यानं असतं. म्हणजे तुम्ही सकाळी तपासलं तरी ते जास्त आहे, दुपारी तपासलं तरी जास्त आहे, रात्री तपासलं तरी जास्त आहे, असं अनेक वेळा तपासल्यावर ते जास्त असेल तर त्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा आजार आहे असं म्हटलं जातं. जगामध्ये जवळजवळ 26% जनतेला उच्च रक्तदाबाचा आजार आहे. प्रमाण बघा किती मोठं आहे. आणि म्हणूनच मी आज हा विचार केला की हा आजारावर आपण जरा सर्वांशी चर्चा करूया. कारण 26% म्हणजे 100 मागे 26 जण जर ह्या आजाराने पीडित असतील तर याचाच अर्थ ह्या आजारामुळे होणाऱ्या गुंतवणूक, ह्या आजारामुळे होणारे कॉम्प्लिकेशन, ह्या आजारामुळे होणारा मृत्यूचा दर हा सर्वात जास्त आहे. आणि म्हणून हा आजार जर समजून घेतला तर याला कंट्रोल करणं खूप सोपं आहे. आपल्याला याच्यातनं बरं होणं पण खूप सोपं आहे. आणि म्हणून आपण आज या आजारावरती चर्चा करतोय. खरं तर पाहिलं तर या आजाराचं प्रमाण दर 4 पुरुषांमागे 1 पुरुष तर दर 5 स्त्रियांमागे 1 स्त्री या आजाराने पीडित आहे जगामध्ये. बघा किती मोठा प्रादुर्भाव या आजाराचा आहे. म्हणजे आपणही कुठेतरी जरी रक्तदाब नसला तर भविष्यात कधीतरी रक्तदाब होऊ शकतो. आणि म्हणून आपल्यालाही आजाराची माहिती असावी, हा या व्याख्यानाचा उद्देश. उच्च रक्तदाब कसा मोजतात. रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर हे पारा असलेले रक्तदाब दर्शक यंत्र वापरतात. ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ सॅम्युअल रायटर होन वॅश यांनी हे यंत्र सन 1881 मध्ये शोधलं. स्पिग्मॉस खरं हा तर ग्रीक शब्द, त्याचा अर्थ हृदयाच्या ठोक्यांची शक्ती, व मॅनोमीटर म्हणजे तो दाब मोजण्याचे यंत्र, आणि म्हणून याला स्पिग्मो मॅनोमीटर असं नाव पडलं. पूर्वी घड्याळासारखं दिसणारं रक्तदाब दर्शक यंत्र अनेक डॉक्टरांच्या बॅगेमध्ये असायचं, व्हिजिट बॅगेमध्ये. कारण पूर्वी डॉक्टर्स बऱ्याच रुग्णांना घरी जाऊन तपासायचे आणि मग त्यांच्या बॅगेत हे जे पाऱ्याचं रक्तदाब यंत्र आहे हे नेता यायचं नाही, आणि म्हणून घड्याळासारखं असलेलं रक्तदाब यंत्र बऱ्याच वेळेला त्यांच्याकडे असायचं. परंतु आता घरी जाऊन रुग्ण तपासणं हा दिवसेंदिवस काल्यभात बाह्य होत चाललेला आहे हा प्रकार. आणि त्यामुळे आता हे बीपी ॲपरेटस हे
स्पिग्मोमॅनोमीटर किंवा हे यंत्र आपल्याला दिसत नाही शक्यतो. मग सध्याच्या काळात काय असतं, तर सध्याच्या काळात, आधुनिक काळात रक्तदाब मोजण्यासाठी सेलवर चालणारं डिजिटल रक्तदाब दर्शक यंत्र वापरतात. या यंत्राने अचूक रक्तदाब मोजता येतो आणि बऱ्याच वेळेला अनेक रुग्णालयामध्ये हे रक्तदाब यंत्र पाहायला मिळतं. याचा एक फायदा असा असतो की एखादा जो व्यक्ती डॉक्टर नाही, परंतु त्याला जर एकदा नुसतं थोडी शिकवलं तुम्ही की हे याचा कफ कसा लावायचा आणि हे याला जोडल्यानंतर फक्त बटन दाबलं तर त्या व्यक्तीचा रक्तदाब कसा मोजता येतो हे दाखवलं गेलं तर कोणीही त्याच्यावरनं अचूक रक्तदाब पाहू शकतो आणि लिहून ठेवू शकतो. आणि म्हणून या स्वयंचलित डिजिटल रक्तदाब यंत्राचा, रक्तदाब दर्शक यंत्राचा उपयोग दिवसेंदिवस वाढत चाललाय. अचूक रक्तदाब मोजण्यासाठी कुठली वेळ महत्वाची? अचूक रक्तदाब मोजायचा असेल तर योग्य वेळ म्हणजे सकाळी झोपेतनं उठल्यानंतरचा मन शांत असलेला कालावधी. खरं ते या कालावधीमध्ये ज्या वेळेला तुमची मानसिक स्थिती शांत असते, तुमची झोप पूर्ण झालेली असते, शरीर सगळं शिथिल शांत असतं, अशा वेळेला जेव्हा रक्तदाब मोजला जातो आणि तो जर त्यावेळेला जास्त भरत असेल तर त्याच रक्तदाबाला उच्च रक्तदाब असं नाव देऊ शकतो. आणि म्हणून सकाळच्या वेळेत झोपेतनं उठल्यानंतरचा शांत पिरियड हा वेळ ही रक्तदाब मोजण्यासाठी योग्य वेळ. तुम्ही जर संध्याकाळी रक्तदाब मोजला तर त्यामध्ये जवळजवळ 10 ते 20 mm मिलीमीटरचा फरक त्यामध्ये पडू शकतो. आणि संध्याकाळचं रक्तदाब हा नेहमी सकाळच्या रक्तदाबापेक्षा जास्तच भरतो. आणि म्हणून लगेच रक्तदाब वाढलाय असं आपण म्हणू शकत नाही, कारण आपण दिवसभरात जे काही केलंय, दिवसभरात जी ऍक्टिव्हिटी केली, दिवसभरात सतत इकडे तिकडे फिरलोय, अनेक वेळेला जिने चढलेलो असतो, अनेक वेळेला कधीतरी पडलेलो असतो, कधी कधी ताण असतो, या सर्वांचा परिपाक होतो आणि संध्याकाळी थोडासा रक्तदाब हा वाढलेला दिसतो, म्हणून त्याला रक्तदाब वाढला असं म्हणत नाही. आता आपण थोडंसं प्रत्येक रक्तदाबाची पातळी नेमकं काय दर्शवते हे समजून घेऊ. आपण मगाशी पाहिलं की तिथं 2 पातळी असते, एक वरचं रक्तदाब आणि एक खालचा रक्तदाब. वरचा म्हणजे ज्याला वैद्यकीय भाषेत आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो, म्हणजे हृदय आकुंचन पावताना जो हृदयाला द्यावी लागणारी ताकद म्हणजे वरची पातळी. रक्तदाबातील वरची पातळी हृदयाला रक्ताभिसरणासाठी किती दाब द्यावा लागतो हे दर्शवते. ही पातळी सतत बदलणारी असते, म्हणून अगदी तुम्ही थोडी जरी हालचाल केली तर हे बदलतं. म्हणजे तुम्ही जर बीपी ॲपरेटस लावून ठेवलं आणि दर 2 मिनिटांनी तुम्ही ब्लड प्रेशर घेत गेलं तर यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला वर खाली पण आलेला असतो. तुम्ही थोडी हालचाल केली लगेच त्याचं प्रमाण वाढतं, थोडंसं शांत पडून राहिले तर त्याचं प्रमाण कमी होतं. ही सतत बदलणारी प्रक्रिया आहे. आणि म्हणून या सिस्टोलिक ब्लड प्रेशरवर किंवा वरच्या पातळीवर खूप महत्त्व नसतं, कारण त्यावेळेला पेशंट शांत पडल्यानंतर तो जर 10 मिनिटं पूर्ण पडून राहिला तर त्या ब्लड प्रेशर त्यावेळेचा रक्तदाब हा आपोआप नॉर्मलला येतो आणि बऱ्याच वेळेला तो नियंत्रितही असतो. सगळ्यात महत्त्व असतं ते दुसऱ्या प्रकारच्या रक्तदाबातील खालची पातळी ही शक्यतो स्थिर असते. छोट्या गोष्टींमुळे तिच्यामध्ये फारसा बदल होत नाही, परंतु रक्तदाब मोजताना या पातळीला मात्र सर्वात जास्त महत्त्व असते. असं का बरं? तर ही पातळी रक्ताभिसरणासाठी होणारा विरोध व किंवा अडथळा दर्शवते. म्हणजेच काय, रक्त जेव्हा रक्तवाहिनीतनं जातं त्यावेळेला त्या रक्तवाहिनीला किती विरोध होतोय, म्हणजे त्याला किती प्रमाणात तो अडथळा पार करून जावं लागतं हे दर्शवणं हे डायस्टोलिक ब्लड प्रेशरचं महत्त्व आहे. म्हणजेच किडनीमधनं रक्तस्राव होताना किडनी दाब देते का, विरोध करते का, किंवा एखाद्या अवयवातनं जेव्हा रक्त वाहतं तिथं दाब येतोय का, हा दाब जेवढा जास्त तेवढं डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे खालची पातळी जास्त, आणि जेवढी खालची पातळी जास्त तेवढा ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब हा गंभीरपणाचा. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की सिस्टोलिक ही सतत बदलणारी आहे, त्याच्यावरती खूप महत्व नाहीये, परंतु खालची लेवल जर सतत जास्त राहते, ती 90 पेक्षा सतत जास्त राहते, 100 राहते, कधी कधी 110 राहते, कधी कधी 120 राहते, असं जर होत असेल तर याचा अर्थ त्या व्यक्तीचा आजार गंभीर आहे
अनेकदा रक्तवाहिन्यांचा टणकपणा यावरून लक्षात येतो. रक्तवाहिन्या जास्त टणक बनलेल्या आहेत असं लक्षात येण्यासाठी याचा मदत होते. म्हणजेच ही पातळी जर वाढलेली दिसत असेल तर रक्तदाब हा आजार गंभीरपणे घेणं आवश्यक आहे. अनेक जणांना हे कळत नाही आणि म्हणून बऱ्याच वेळा हे असंच राहतं आणि मग कुठंतरी महत्त्वाचा किडनीचा आजार घेऊन या व्यक्ती तुमच्याकडे पेशंट म्हणून येतात आणि बऱ्याच वेळेला या आजारामध्ये जेव्हा खालची लेवल वाढली या आजारामध्ये किडनीचा आजार असण्याची अनेकदा शक्यता असते आणि म्हणून त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं असतं. आता आपण थोडंसं अजून पुढे बघू. उच्च रक्तदाबाची लक्षणं नेमकी कोणती? शक्यतो उच्च रक्तदाब हा कोणतेही लक्षण दाखवतोच असं नाही. कारण अनेकदा अनपेक्षितपणे रुग्ण तपासताना म्हणजे तो पेशंट एखाद्या वेगळ्या गोष्टींकरता आलाय, तो रुग्ण तुमच्याकडे तापासाठी आलाय, तो पेशंट तुमच्याकडे काहीतरी पोट दुखतं म्हणून आलाय आणि तुम्ही त्याचं एक सहज म्हणून रक्तदाब तपासायला गेले तर क्वचित प्रसंगी त्याचा रक्तदाब वाढलेला दिसतो किंवा कधी कधी रक्तदाबाचे जे दुष्परिणाम आहेत म्हणजे अचानक छातीत दुखायला लागणं, अचानक घबराट होणं, कधी कधी अचानक पॅरालिसिस सारखे लक्षणं जाणवायला सुरुवात होणे, कधी कधी बोबडी वळणे, कधी कधी अचानक कन्फ्युजन होणं किंवा आपल्याला गोंधळलेली स्थिती निर्माण होणं, कधी कधी मूर्छावून पडणं, असे कधी कधी दुष्परिणाम पाहायला मिळतात आणि त्या कंडिशनमध्ये त्या स्थितीमध्ये रुग्णाला तुमच्याकडे आणलं जातं आणि तुम्ही त्याचा रक्तदाब चेक केला तर तो वाढलेला दिसतो. म्हणजे अशा वेळी बऱ्याच वेळेला उच्च रक्तदाब झाला आहे हे समजतं. मग तो किती काळापासून सुरू झाला हे कोणालाच सापडत नाही. कारण हा आजार असाच नकळत तुमच्या शरीरामध्ये हळूहळू हळूहळू डेव्हलप होत असतो, वाढत असतो. अचानक वाढलेल्या रक्तदाबामुळे डोकंदुखी होणे, वारंवार डोकंदुखी होत असेल तर बऱ्याच जणांना मायग्रेन म्हणून ट्रीट केलं जातं किंवा पित्ताची डोकेदुखी म्हणून ट्रीटमेंट दिली जाते किंवा बरेच जण स्वतःहून पित्त आहे असं समजून त्याच्याकडे बघत असतात. परंतु माझं सांगणं आहे जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर अगदी अवश्य 2-3 वेळा वेगवेगळ्या वेळेला रक्तदाब चेक करून घ्या. तो वाढलेला तर नाही ना असं पहा. कारण माझ्याकडे अनेकदा असं झालंय की पेशंट नाही पित्तामुळे डोकं दुखतं म्हणून आला आणि मी त्याचं रक्तदाब तपासला आणि तो रक्तदाब खूप जास्त होता. असं खूप वेळा घडतं. एक रुग्ण तर माझ्याकडे असा आला होता की त्याच्या उलटेच 8 दिवस थांबत नव्हते आणि त्याच्याबरोबर डोकं दुखत होतं आणि खूप जणांनी त्याला काही नाही, त्याला फक्त पित्ताच्या गोळ्या खूप दिल्या होत्या, इंजेक्शन दिले होते, उलटी थांबण्याचे इंजेक्शन दिले होते आणि मला त्याच्याकडे पाहिल्यावर काहीतरी वेगळं वाटत होतं. तो समोर बसला, मी त्याला म्हटलं पहिलं तू झोप. मी त्याच्यात ब्लड प्रेशर तपासलं आणि ते ब्लड प्रेशर 230/130 होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात ते वाढलेलं होतं. मग मी त्याला पहिले रिपोर्ट तपासायला लावले आणि त्याचं क्रिएटिनिन म्हणजे किडनी मधला टाकाऊ पदार्थ जो असतो क्रिएटिनिन, युरिया हे इतक्या प्रमाणात वाढलेलं होतं की किडनी फेल झाल्यामुळे ते बीपी वाढल्यामुळे त्याला उलट्या होत होत्या. म्हणजेच आपण किती दुर्लक्ष करतो. मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला काही ब्लड प्रेशरचा आजार आहे का? आहे म्हणे. केव्हापासून आहे? 5 वर्ष. कधी तपासलं? रक्ताच्या तपासण्या केल्या होत्या? नाही, 5 वर्षापूर्वी तपासलं, डॉक्टरांनी लिहून दिलेली गोळी होती आणि तीच गोळी आजपर्यंत चालू आहे. म्हणजे ह्या व्यक्तीने 5 वर्षात एकदा पण डॉक्टरांकडे गेला नाही, मेडिकलमध्ये जाऊन त्या गोळ्या घेऊन येणं आणि ती गोळी घेत राहणं, मध्ये परत तपासणी नाही, रक्ताची तपासणी नाही, काही तपासणी नाही आणि मग अशा वेळेला अचानक ज्या वेळेला अशा आजार निर्माण होतात आणि मग त्याच्यामध्ये किडनीचा आजार दिसला, मग किडनी फेल झालेली होती, मग अशा वेळेला त्याला अगदी डायलिसिस करण्याची वेळ आली. अशा गोष्टी घडू शकतात आणि म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की वारंवार डोकेदुखी होते तर एकदा रक्त तपासून घ्यावं. अचानक लघवीचं प्रमाण वाढायला लागलं तर हे पण एक लक्षण आहे. बऱ्याच वेळेला लघवीचं प्रमाण वाढलं की आपण फक्त डायबिटीस झाला का किंवा लघवीला काही जळजळ होतीये किंवा इन्फेक्शन आहे का एवढं पाहतो. पण ब्लड प्रेशर पाहणं हे पण महत्वाचं आहे. कारण क्वचित प्रसंगी लघवीचं प्रमाण वाढणं हे सुद्धा उच्च रक्तदाबाचं एखादं लक्षण असू शकतं. अगदी क्वचित प्रसंगी खूपच रक्तदाब वाढला म्हणजे अतिरक्तदाब वाढला तर छातीमध्ये घबराट व्हायला सुरुवात होते आणि दम लागायला सुरुवात होते. कधी कधी हार्ट अटॅकची सुरुवातीची स्टेज असते ज्याला वैद्यकीय भाषेत अंजायना म्हणतात की छातीत अवळून दुखून येणं.
असे लक्षणं कधी कधी दिसायला सुरुवात होते. ही अतिरक्तदाब जर सतत राहत असेल तर या लक्षणांकडे ते जातं. आणि म्हणून आपल्याला नेमकं माहिती पाहिजे की आपल्याला नेमकी लक्षणं कोणती, किंवा आपल्याला काय काय होतंय हे माहिती असेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊन रक्तदाब तपासू शकतो. किंवा आजकाल हे डिजिटल रक्तदाब मोजण्याचं यंत्र जे हे मिळतं, आपला आपण रक्तदाब तपासू शकतो. परंतु हे रक्तदाब यंत्र सर्वांच्या घरी असणं आवश्यक आहे. आता आपण थोडं अजून पुढे जाऊ आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यायचं काय आहे तर उच्च रक्तदाबामुळे होणारे दुष्परिणाम. कोणकोणत्या अवयवावर दुष्परिणाम होतात हे समजणं फार गरजेचं आहे. कारण रक्तदाब हा रक्तदाबामुळे वेगवेगळ्या अवयवांवर दीर्घकालीन परिणाम होता. कधी कधी त्याच्या उच्च रक्तदाबामुळे मृत्यू सुद्धा ओढवतो. आणि म्हणून कुठल्या कुठल्या अवयवांवर उच्च रक्तदाबाचा परिणाम होतो तर सगळ्यात पहिला म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, ज्याला मध्यवर्ती मज्जासंस्था किंवा मेंदू, आपण ज्याला सोप्या भाषेत मेंदू म्हणतो, याच्यावर सर्वात महत्वाचा इफेक्ट होतो. मेंदूतील मुख्य रक्तवाहिन्या टणक झाल्यामुळे बऱ्याच वेळेला मेंदूचा रक्त पुरवठा कमी होतो. ब्लड प्रेशर, रक्तदाब हा सतत उच्च असेल तर अनेकदा या रक्तवाहिन्या टणक बनतात आणि दाब तो जो असतो रक्तवाहिन्या टणक बनल्यामुळे त्याची आतली जागा कमी होते रक्तवाहिनीची, त्यातनं रक्ताभिसरण व्हायला कमी पडतो आणि मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी पडतो. हा एक दुष्परिणाम. किंवा खूप अति वाढलेल्या रक्तदाबामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फुटते, तिथं रक्तस्राव होतो. अशा दोन्ही कारणांमुळे फिट येणं, अडखळत बोलणं, बेशुद्ध पडणं, लकवा मारणं म्हणजे पॅरालिसिस होणं असं घडू शकतं. खूप वेळेला एखाद्या व्यक्तीचा ब्लड प्रेशर किंवा रक्तदाबाचं निदान हे त्याला पॅरालिसिस झाला, लकवा मारला तेव्हाच होतं. तोपर्यंत त्याने कधी पाहिलेलंच नसतं आपल्याला ब्लड प्रेशर आहे. म्हणजेच हे समजून घेणं आवश्यक आहे की आपण एकदा 35शी पार केली की मधून अधून कमीत कमी वर्षातनं एकदा तरी आपलं ब्लड प्रेशर आपण तपासलं गेलं पाहिजे. पूर्वीच्या काळी फॅमिली डॉक्टर ही एक संकल्पना होती. म्हणजे प्रत्येक फॅमिली करता एक डॉक्टर असायचे, जनरल प्रॅक्टिशनर असायचे आणि त्या डॉक्टरांना त्या फॅमिलीतल्या प्रत्येक माणसाची माहिती असायची. अनेकदा त्यांना त्या माणसाला ब्लड प्रेशर आहे नाही अधूनमधून ते चेक करायचे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना त्याची जाणीव राहायची. आता ही संकल्पना पण दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि त्यामुळे फॅमिली फिजिशियन ही कन्सेप्ट कमी होत चालल्या कारणाने अनेक जण काही त्रास झाला तर त्या स्पेशलिस्टकडे डायरेक्ट तपासायला जातात. परंतु यामुळे ते स्पेशालिस्ट फक्त स्पेसिफिक आजारांकडेच लक्ष देतात. माणूस संपूर्णपणे समजून घेण्याची जी प्रक्रिया जी जनरल प्रॅक्टिसमध्ये घडत होती ती बऱ्याच वेळा टाळली जाते आणि त्यामुळे अशा छोट्या गोष्टी लक्षात येत नाही. म्हणून या आजारामुळे जेव्हा एखादा पॅरालिसिस होतो किंवा त्याच्या मेंदूवर त्याचा परिणाम होतोय उच्च रक्तदाबाचा, अशामुळे मृत्यू अनेकदा घडतात आणि तो मृत्यू घडण्याचं कारण असं असतं की खूप काळ या उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष झालेलं होतं आणि मग मेंदूतला रक्तस्राव एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला की त्याला कंट्रोल झाला नाही आणि मग माणूस मृत्युमुखी पडला. म्हणून हे समजणं पण आवश्यक आहे आपल्याला. दुसरा महत्वाचा अवयव ज्याच्यावरती उच्च रक्तदाबाचा परिणाम होतो तो म्हणजे डोळे. आपल्याला वाटतं डोळ्याचा काय संबंध, परंतु डोळा हा मेंदूच्या खूप जवळ आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे जेव्हा रक्तदाब खूप काळ जास्त असतो अशा वेळी अनेकदा मेंदूतला दाब जो असतो मेंदूचा तो खूप वाढतो आणि असा जर दाब वाढला तर डोळ्याच्या सर्वात आतल्या पटलावर सूज येते आणि ती जर सूज डोळ्याच्या डॉक्टर तुमची तपासणी करतात आणि त्यामध्ये जर दिसलं, ज्याला पॅपिलोडेमा म्हणतात, हा जर दिसला याचा अर्थ ह्या माणसाचा रक्तदाब अगदी कंट्रोलच्या बाहेर गेलेला आहे हे लक्षात येतं. म्हणजेच ही त्याच्यातली सगळ्यात गंभीर स्टेट असते. डोळ्याच्या आतील पटलामध्ये रक्तस्राव होणं, ज्याला रेटायनल हेमोरेज म्हणतात, रेटायनामध्ये रक्तस्राव होणं,
किंवा कधी कधी रक्तवाहिन्या आकुंचन पावल्या, कडक झाल्या, टणक झाल्या आणि त्यामुळे तिथला रक्तपुरवठा कमी झाला. या दोन्ही आजारांमुळे दृष्टीवर परिणाम होतो आणि दिसणं बंद होतं. अनेकदा दृष्टी जाते. असे गंभीर परिणाम सुद्धा उच्च रक्तदाबामुळे होतात. बघा, आपण दुर्लक्ष केल्यामुळे होणारे, आपणहून ओढवून घेणारे हे आजार असतात आणि हे केवळ गुंतागुंत निर्माण होऊन होतं. आणि म्हणून रक्तदाबाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तिसरा महत्वाचा अवयव ज्याच्यावरती त्याचा परिणाम होतो ते म्हणजे हृदयावर होणारा परिणाम. म्हणजेच रक्तदाबाचा स्वतःच्याच ऑर्गनवर, स्वतःच्या अवयवावर, हृदयावर होणारा परिणाम. सतत उच्च रक्तदाबामुळे हृदयाचा आकार मोठा होत जाणे, म्हणजे ज्याला हायपरट्रॉफी म्हणतात. जे डाव्या बाजूचे जर हृदयाची बाजू असते तर ती बाजू दिवसेंदिवस वाढत जाते, त्याच्यावर दाब पडून 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 आणि त्याची हायपरट्रॉफी होते. असं जर झालं तर अनेकदा त्याच्यावरतून जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या आकुंचन पावतात आणि त्या आकुंचन पावल्यामुळे अनेकदा हार्ट अटॅक येणे, ज्याला आपण मायोकार्डियल इन्फॉर्क्शन म्हणतो, हा आजार होऊ शकतो आणि अनेकदा मृत्यूचे कारण या दुष्परिणामांमध्ये असते. त्याचप्रमाणे खूप प्रमाणात जर रक्तदाब असेल, अगदी सतत रक्तदाब खूप जोरात असेल, तर हृदयातनं बाहेर पडणारी जी महत्वाची धमनी असते, ज्याला ॲओर्टा असं म्हटलं जातं, ह्या ॲओर्टाला म्हणजे मुख्य रक्तवाहिनीला फुगा यायला लागतो. त्याचं बाहेरचं आवरण पातळ व्हायला लागतं आणि तो फुगा बाहेर जर आला तर त्याला ॲओर्टिक अन्युरिझम असं वैद्यकीय भाषेत म्हटलं जातं. हा फुगा जर फुटला तर अचानक पेशंट शॉकमध्ये जाऊन कधी कधी मृत्यू ओढवू शकतो. म्हणजे हाही प्रकार गंभीरच झाला. कधी कधी मुख्य रक्तवाहिनीला चीर पडणं, ज्याला ॲओर्टिक डिसेक्शन असंही म्हणतात, हे हे सुद्धा घडते. हे सगळे जे आहेत तिन्ही पण, म्हणजे हार्ट अटॅक येणे असेल किंवा ॲओर्टिक अन्युरिझम असेल, ज्याला रक्तवाहिनीला फुगा आलाय, किंवा मुख्य रक्तवाहिनीला चीर पडली, ॲओर्टिक डिसेक्शन झालं, हे तिन्ही पण गंभीर आहे आणि म्हणून बऱ्याच वेळेला मृत्यूचे कारण या दुष्परिणामांमध्ये असते आणि ज्याकडे कधी कधी दुर्लक्ष झालेले असते. आणि म्हणून हे समजणं फार आवश्यक आहे. आणि चौथा अवयव खूप 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 महत्वाचा, तो म्हणजे किडनी. खूप जणांना हे लक्षातच येत नाही की किडनीचा आणि हृदयाचा खूप जवळचा संबंध आहे. खरं तर रक्तदाबाचं सर्वात महत्वाचं कारण अनेकदा या किडनीमध्ये लपलेलं असतं. खूप काळ रक्तदाब राहिल्यामुळे किडनीतून प्रोटीन बाहेर फेकले जातात, ज्याला प्रोटीन युरिया म्हणतात, आणि त्यामुळे अनेकदा किडनी फेल होते. असे दुष्परिणाम यामध्ये घडू शकतात. म्हणजे किडनी जी चांगली कार्य करत असते, ही किडनी खराब होण्याचं कारण ब्लड प्रेशरमध्ये आहे. आणि कधी उलट असतं की किडनीत होणाऱ्या आजारांमुळे रक्तदाब होतो. म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. आजाराची कारणमीमांसा जेव्हा आपण पुढे शिकणार आहोत त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की किडनीचं मुख्य कारण आहे की ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर होतो. पण हे उलट सुलट आहे. म्हणजे हृदयाच्या आजारामुळे, रक्तदाबाच्यामुळे किडनी खराब होणं, किडनी फेल होणं असंही घडू शकतं आणि किडनीमुळे रक्तदाब वाढणं असंही घडू शकतं. म्हणजेच ह्या दोन्ही अवयव एकमेकांच्या खूप जवळ येतात. आपण आता थोडंसं पुढे जाऊ, उच्च रक्तदाबाची कारणमीमांसा शोधू. आतापर्यंत आपण पाहिलं की हा रक्तदाब नेमका म्हणजे काय, मग त्यातला उच्च रक्तदाब म्हणजे काय, मग त्यांची लक्षणं काय आणि मग त्यांचे दुष्परिणाम काय. म्हणजे हे आतापर्यंत आपण जे पाहिलं, हा रक्तदाब, उच्च रक्तदाब नेमका कुठल्या कारणांमुळे होतो. उच्च रक्तदाबाची कारणमीमांसा करताना शक्यतो 3 हेतू लक्षात घेणं आवश्यक असतं. म्हणजे आम्ही डॉक्टर म्हणून जेव्हा या पेशंटकडे पाहतो, या रुग्णाकडे पाहतो, त्यावेळेला 3 गोष्टी आम्ही पाहतो. त्यातला पहिला पार्ट हा असतो की रक्तदाबाचे दुष्परिणाम होऊ नये म्हणून जोखीम निर्माण करणारे घटक कोणते आहेत या व्यक्तीमध्ये, ते शोधणं फार आवश्यक असतं. म्हणजे ह्या व्यक्तीला काय कारण होतं याला उच्च रक्तदाब होण्याचं, हे शोधणं फार आवश्यक असतं. म्हणजे जोखीम निर्माण करणारे घटक शोधणे. दुसरं कारण, या रक्तदाबामागील शारीरिक कारण काय, इतर कारण काय, म्हणजे कुठल्या अवयवामध्ये दोष निर्माण झाल्याने रक्तदाब निर्माण झाला, याकडे पाहणं गरजेचं असतं. आणि तिसरं,
अगोदरच निर्माण झालेले जर काही दुष्परिणाम असतील तर ते पण लगेच त्याच वेळेला शोधणं, या 3 हेतूंनी रक्तदाबाच्या पेशंटकडे पाहणं गरजेचं असतं. अनेकदा असं घडतं की बरेच जण रक्तदाब पाहिला, वाढलेला दिसला की गोळी सुरू करून देतात. तो का वाढला, कशामुळे झाला याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं आणि रुग्ण पण आनंदात असतो. आता गोळी चालू केली आणि गोळी चालू केल्यावर रक्तदाब कमी झाला, तो आनंदात असतो आणि तर त्याच्या प्रिस्क्रिप्शनवरती असंही म्हटलं जातं की अरे आता ही कधीपर्यंत घ्यायची, तर आयुष्य संपेपर्यंत, वैकुंठात जाईपर्यंत ही गोळी घेत राहायची. परंतु असं न करता हे त्याचे हेतू नीट जर पाहिले तर अनेकदा आपण ह्या पेशंटला, ह्या रुग्णांना बरं करू शकतो. आणि म्हणून कारण मीमांसा पाहणं फार गरजेचे आहे. मग यातले जोखीम वाढवणारे घटक कोणते? सध्याच्या आधुनिक काळातला सगळ्यात मोठा घटक म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणा हा खूप वाढत चाललाय. ओबेसिटी ही खूप वाढत चालली आणि ओबेसिटीचं, लठ्ठपणाचं आणि हृदयविकार आणि मधुमेह यांचं खूप जवळचं रिलेशन आहे. ते एकमेकांशी निगडीत आहे. लठ्ठपणा वाढला की ॲटोमॅटिक, आपोआप शरीरामधील कोलेस्ट्रॉलची लेवल वाढायला सुरुवात होते. त्याचे सगळे घटक म्हणजे त्याच्यातले ट्रायग्लिसराइड्स असतील ते वाढतील. ज्या वेळेला लायपोप्रोटीन्सचा आपण विचार करतो तर लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, ज्याला LDL म्हटलं जातं किंवा ज्याला व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन VLDL म्हटलं जातं, हे वाढायला सुरुवात होते. आणि नेमकं उलटं होतं की जो हृदयासाठी योग्य घटक आहे, ज्याला हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणतात, HDL म्हणतात, तो नेमका मात्र कमी होतो. आणि म्हणून लठ्ठपणा आणि हृदयरोग किंवा लठ्ठपणा आणि रक्तदाब यांचं खूप 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 जवळचं रिलेशन आहे. आणि आपल्याला म्हणूनच जर रुग्णामध्ये लठ्ठपणा असेल तर तो लठ्ठपणा कसा कमी करायचा, त्यासाठी त्याला काय करावं लागेल हे शिकवणंही गरजेचं असतं. खूप जण असं सांगून टाकतात वजन कमी करा, पण प्रश्न कसा असतो, वजन कसं कमी करायचं हे कोणी शिकवत नाही. आणि ते जर शिकवलं नाही तर तो रुग्ण बरेच प्रयत्न करत असतो. तो म्हणतो मी डॉक्टर अजिबात जेवत नाही तरी माझं वजन वाढ. आणि त्याला विचारलं तर तो दिवसातनं 10 वेळा चहा घेतो. 1 कप चहा म्हणजे किती एनर्जी देतो जर विचार केला तर जवळजवळ 2.5 चपात्याने एवढी एनर्जी देतो. ज्या वेळेला आपण 10 कप चहा पितोय तर म्हणजे आपण 25 चपात्या जवळजवळ खातोय. त्याचं वजन कमी कसं होणार? वजन वाढतच राहील. मग हा विचार आपण करतो का? म्हणजेच लठ्ठपणा हा खूप महत्वाचा जोखीम वाढवणारा घटक आहे. तो कसा कमी करायचा आपण शेवटी पाहू. दुसरं महत्वाचं, अनेक जणांना व्यसनं असतात. दारू आहे, विडी आहे, तंबाखू आहे, अनेक जणांना ड्रग्सची सवय असते. हे सगळे घटक उच्च रक्तदाब वाढवण्यास मदत करतात. तिसरा महत्वाचा की खूप जणांना असं मीठ खूप आवडतं आणि बऱ्याच वेळेला प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक घासाला ते मिठाला टच करून खातात. म्हणजे त्यांना इतकं आवडतं की ते मीठ चटणीसारखं खातात किंवा लोणच्यासारखं खातात. खरं तर लोणच्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि मग असं खूप प्रमाणात मीठ जर खात असतील तर अशा जणांमध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढत जातं. चौथा, सध्याच्या पिढीतला अजून एक महत्वाचं पार्ट म्हणजे व्यायामाचा अभाव. सगळेजण जास्तीत जास्त बौद्धिक काम करतात. कॉम्प्युटर पुढे सतत काही ना काही करत असतात. अनेकदा ही कामं संपूर्ण कॉम्प्युटरवरच होतात आणि सध्याच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये तर अनेक गोष्टी ह्या कॉम्प्युटरवरच आलेल्या आहेत. सर्व गोष्टी नेटवर होतात आणि त्यामुळे बैठक वाढली. ही बैठक, ह्या बैठकीला जर व्यायामाची जोड नसेल तर आपण नक्कीच या आजारांकडे वळतो. म्हणजे उच्च रक्तदाब असेल, मधुमेह असेल किंवा कोलेस्ट्रॉल जास्त वाढत चाललेलं असेल, कधी कधी किडनीचे आजार असतील, या आजारांकडे वळण्याचं मुख्य कारण म्हणजे व्यायामाचा अभाव. म्हणून याकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच सतत बौद्धिक काम व बैठक हे त्यामागचं मुख्य कारण. सगळ्यात महत्वाची गोष्ट मनावरील ताण आणि काळजी, तसे दडपण. प्रत्येक जण जो जगतोय तर स्पर्धेच्या युगात जगतोय आणि त्या स्पर्धेमुळे सतत आपल्याला पुढे जायचंय आणि ती रॅट रेस आहे हे कोणाला कळत नाही. आणि त्यामुळे तर आपल्याला जिंकायचं आणि त्या जिंकण्यासाठी कुठं थांबायचं हे त्यांना कळत नाही. आणि कुठं थांबायचं हे न कळाल्यामुळे अनेकदा
मनावरील ताण, दडपण खूप असतं. खूप जणांना खूप मोठं पॅकेज मिळालेलं असतं, पण त्यांना हे कळत नाही. ते खूप आनंदी असतात पॅकेज मिळाल्यावर, पण जेव्हा काम सुरू होतं तेव्हा लक्षात येतं की वरून बॉसचं दडपण किती आहे. आणि ते दडपण, ती चिंता, झोप न येणं, रात्रीचं उठावं लागणं आणि रात्रीला बॉसचे फोन येणं, अशा अनेक गोष्टींचा परिणाम या उच्च रक्तदाबावरती होतो. उच्च रक्तदाब होण्यामागचं ते कारण असतं. म्हणजेच हे दडपण, या गोष्टी, ह्या शरीराला घातक गोष्टी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, अजून एक जोखीम वाढवणारा घटक म्हणजे जर घरात कोणाला, म्हणजे आई वडील असतील, आजी आजोबा असतील, भाऊ बहीण असतील, यांच्यापैकी कोणाला जर रक्तदाबाचा आजार असेल तर तुम्हाला होण्याची शक्यता खूप जास्त असते. अशा वेळी मधून अधून रक्तदाब तपासून घेणं, म्हणजेच आपण त्यापासून दूर राहण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. म्हणजे ही सगळी जोखीम वाढवणारी घटक आहे ज्याच्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. आता आपण दुसरी महत्त्वाची गोष्टी पाहू. रक्तदाबाच्या रुग्णांपैकी साधारण 10 ते 15% रुग्णांमध्ये काही विशिष्ट आजारांमुळे किंवा शरीरात झालेल्या अनाकलनीय बदलांमुळे रक्तदाब वाढतो. आणि त्यांपैकी काही महत्त्वाची आपण पाहणार आहोत. त्यातलं पहिली महत्त्वाची गोष्ट की हृदयापासून सुरू होणारी मुख्य धमनी, ज्याला आपण ॲओर्टा म्हणतो, ती जर आकुंचन पावली, कुठेतरी किंग झालेली असेल, दबलेली असेल, ज्याला कोआर्क्टेशन ऑफ ॲओर्टा असा आजार म्हटलं जातं, ते लक्षात येत नाही. आणि ते लक्षात न आल्या कारणाने ब्लड प्रेशर वाढतच आहे. बरं, बाकीच्या सगळ्या तपासण्या केल्या त्या नॉर्मल निघतात. आणि हे लक्षात न आल्या कारणाने खूप जास्त प्रमाणावर रक्तदाब वाढलेला दिसू शकतो. दुसरं एक कारण असतं म्हणजे किडनीचे आजार. आपण मगाशी बोललो होतो की किडनी, म्हणजे रक्तदाबामुळे किडनीवर परिणाम होतो आणि त्याच्या विरुद्ध किडनीमुळे रक्तदाब वाढतो. किडनीचे आजार सर्वात महत्त्वाचे, जसं किडनीला सूज येणं किंवा किडनीमध्ये जंतूंचा संसर्ग होणं, किडनी फेल होणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे रक्तदाब वाढायला खूप मदत होते. वेदनाशामक गोळ्या आपल्याला खूप सोप्या वाटतात. खूप जणांना सवय लागलेली असते. डोकं दुखलं की पॅरासिटामॉलची गोळी घ्यायची, डोकं दुखलं की ब्रुफेनची गोळी घ्यायची किंवा कॉम्बिफ्लॉमची गोळी घ्यायची, हातपाय दुखले की मेडिकलमधून जाऊन या गोळ्या आणणं. ह्या सगळ्यांचे दुष्परिणाम हे किडनीवर होत असतात आणि अनेकदा अनेक जण हे विसरून जातात. खूप गोळ्या खाल्ल्या किडनी अचानक पाहायला अंगावर सूज यायला लागते आणि मग लक्षात येतं अरे किडनी खराब झाली. आणि मग ती किडनी खराब झाली म्हणून ब्लड प्रेशर तपासलं तर ब्लड प्रेशरही प्रचंड वाढलेलं पाहायला मिळतं. म्हणजेच वेदनाशामक गोळ्यांमुळे होणारे किडनीचे आजार. त्यानंतर आपलीच प्रतिकार शक्ती आपल्यावर उलटल्याने होणारे SLE सारखे आजार, सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसिस असा आजाराचं नाव आहे, ज्याला ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे आपली प्रतिकार शक्ती आपल्यावर उलटते आणि या आजारांमध्ये सगळेच ऑर्गन खराब होत जातात एक एक करत. किडनी खराब होते, हृदयावर परिणाम होतो, शरीराच्या सांध्यांवर परिणाम होतो, त्वचेवर परिणाम होतो, डोळ्यांवर परिणाम होतो, अशा अनेक अवयवांवर परिणाम होतो. आणि त्यामुळे किडनीत जर खराबी झाली तर त्याचा परिणाम होऊन उच्च रक्तदाब होतो. जन्मजात किडनीत असणाऱ्या गाठी, ज्याला पॉलिसिस्टिक किडनी डिसीज किंवा पॉलिसिस्टिक किडनीज म्हटलं जातं, अशा अनेक रुग्णांमध्ये ब्लड प्रेशर वाढलेलं दिसू शकतं किंवा वाढतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही, परंतु अनेकदा हे एक कारण असतं की किडनीला रक्तपुरवठा करणारी जी रक्तवाहिनी आहे ती दाबली गेल्यामुळे, त्याला रेनल आर्टरी स्टेनॉसिस असं म्हटलं जातं, आणि ही दाबली गेली तर त्याचा प्रेशर पूर्णपणे हृदयावर येतो, खूप दाब वाढतो आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कारण अनेकदा दुर्लक्षित होतं. यानंतर अजून महत्त्वाची 2 कारणं आहेत. यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एंडोक्राईन ग्रंथी जी असते, ज्याला डक्टलेस ग्लँड म्हणतात. आपल्या शरीरामध्ये अशा अनेक ग्रंथी आहेत. फॉर एक्झाम्पल टॉन्सिल किंवा ते थायरॉइड आहे किंवा ॲड्रिनल ग्रंथी आहे, ह्या सगळ्या, पॅनक्रियाज आहे, ह्या सगळ्या ज्या ग्रंथी आहेत, या ग्रंथींच्या आजारामुळे होणारा वाढलेला रक्तदाब किंवा हार्मोन्सच्या गोळ्यांमुळे होणारा रक्तदाब. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर फिओक्रोमोसायटोमा हा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये हे एक ट्यूमर आहे, गाठ आहे,
ॲड्रेनल ग्रंथींची ही गाठ आहे. ह्या गाठीमध्ये ॲड्रेनल ग्रंथींच्या सिक्रिशन्समुळे एंडोक्राईन वाढल्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. किंवा ह्याच ॲड्रेनल ग्रंथीचा ज्या किडनीच्या दोन्ही बाजूला वर असतात त्यांच्यामधलं त्याच ग्रंथींचा अजून एक आजार आहे ज्याला कुशिंग सिंड्रोम असं म्हटलं जातं. या दोन्ही गोष्टींमुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. तसंच अनेक वेळेला अनेक स्त्रिया खूप काळ गर्भनिरोधक गोळ्या घेत राहतात, ज्याला ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणतात. त्यांना असं वाटतं की हे खूप सोपं आहे, गोळी घेणं जास्त सोपं आहे, आणि त्यामुळे वर्षानुवर्ष अशा गोळ्या घेण्याकडे कल असतो. आणि बरेचदा एखाद्या डॉक्टरांनी दिलेलं असतं, परंतु त्यांनी 21 दिवसाकरता दिलेलं असतं, परंतु त्या नियमित घ्यायला त्यांनी सांगितलेलं नसतं. परंतु आपल्याकडे मानसिकता अशी झालेली आहे की डॉक्टरांकडे परत जायचं नाही, डॉक्टरांची फी परत द्यायची नाही, आणि त्याच्याऐवजी हे मेडिकलमध्ये नक्कीच विकत मिळतं, तिथून जाऊन ह्या गोळ्या घेऊन येत राहणं आणि त्या गोळ्या घेत राहणं. या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे रक्तदाब वाढतो हे कोणाच्याच लक्षात येत नाही. हाडे ठिसूळ होतात बऱ्याच वेळेला, हे त्यामुळे होतं हे लक्षात येत नाही. त्याचे किडनीवर दुष्परिणाम होतात हे लक्षात येत नाही. आणि अनेक वेळेला जेव्हा दुष्परिणाम झालेले असतात अशा वेळेला रुग्ण आपल्याकडे येतो. आणि शेवटचं महत्त्वाचं अजून एक कारण ज्याच्या गर्भारपणामध्ये रक्तदाब वाढलेला असतो. थोड्या प्रमाणात रक्तदाब वाढणं हे नैसर्गिक असतं, कारण इथं दोन बाळ म्हणजे स्त्री पण स्वतः असते आणि तिचं बाळ असतं, या दोघांपर्यंत रक्तपुरवठा पुरवण्याकरता थोडा रक्तदाब हा नेहमीच जास्त असतो, ज्याला फिजिओलॉजिकल इन्क्रीज ब्लड प्रेशर किंवा वाढलेलं रक्तदाब म्हणतात. परंतु कधी कधी त्या बाळाच्या भोवती असलेलं जे फ्लुइड असतं, ज्याला ॲमनियोटिक फ्लुइड म्हणतात, जे पाणी असतं, त्या पाण्यामध्ये कधी कधी टॉक्सिन्स तयार झाले, दोष तयार झाले, तर ते जे दोष असतात त्यातनं बाहेर पडलेले टॉक्सिन जे असतात ते त्या स्त्रीवर परिणाम करतात, आणि कधी कधी हे ब्लड प्रेशर खूप मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात होते. आणि असं जर असलं तर त्या स्त्रीला कधी कधी फिट येण्याचा धोका संभवू शकतो, कधी कधी त्या स्त्रीला खूप रक्तस्राव होण्याचा धोका संभवू शकतो, कधी कधी त्याच्यामुळे कधी कधी पॅरालिसिस होऊ शकतं, कधी कधी त्या बाळ दगावू शकतं. म्हणून गर्भारपणामध्ये जर ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब खूप जास्त असेल तर त्याकडे पण लक्ष देणं आवश्यक असतं. म्हणजेच यासारख्या आजारांमध्ये शरीरामध्ये घडणाऱ्या अनेक गुंतागुंतींच्या प्रक्रियेमध्ये रक्तदाब जडतो असे जरी निदर्शनास आले तरी अनेकदा रक्तदाबाचे कोणतेही दृश्य शारीरिक कारण आढळत नाही. असंही अनेकदा होतं की बऱ्याच वेळेला रक्तदाब तपासला जातो, तो जास्त भरतोय, खूप तपासण्या केल्या परंतु त्याचा शोध लागत नाही, आणि मग त्याला इडिओपॅथिक असं म्हटलं जातं की याचं कारण सापडत नाही. अशा अनेक गोष्टी असतात. तर आपण उच्च रक्तदाबाची एक थोडक्यात कारणमीमांसा आपण पाहिली, आणि जी आपल्यासारख्याला माहिती असायला पाहिजे अशी. आता उच्च रक्तदाब असेल तर कुठल्या कुठल्या तपासण्या केल्या पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे नियमितपणे क्लिनिकमध्ये रक्तदाब तपासणं, हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. की कमीत कमी क्लिनिकमध्ये नसेल तर मग रक्तदाब दर्शक यंत्र आपण स्वतः विकत घेणे आणि मधूनातून आपण त्याची तपासणी करत राहणं. दुसरी महत्त्वाची तपासणी म्हणजे लघवीची तपासणी. लघवीच्या तपासणीमध्ये प्रोटीन आणि साखर या दोन्हींची तपासणी खूप खूप आवश्यक असते. कारण प्रोटीन जर बाहेर पडत असतील किंवा साखर पडत असेल म्हणजे मधुमेह जर लक्षात येत असेल तर मधुमेहाचं आणि रक्तदाबाचं खूप जवळचं नातं आहे. तसंच प्रोटीन जर बाहेर पडत असेल याचाच अर्थ किडनी ही फेल आहे, किडनीला खूप सूज आलेली आहे आणि ज्याच्यामुळे रक्तदाब वाढलेला आहे हे लक्षात येतं. म्हणजे कारण मीमांसेकडे आपण जाऊ शकतो. रक्तातील युरिया तपासणं, क्रिएटिनिन तपासणं आणि युरिक ऍसिड हे तिन्ही टाकाऊ पदार्थ आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी चयापचय क्रिया घडते ज्याला मेटाबॉलिक प्रोसेसेस म्हणतात, यातनं जे फेकून देण्याचे घटक तयार होतात ज्याला युरिया म्हटलं जातं, क्रिएटिनिन म्हटलं जातं किंवा युरिक ऍसिड म्हटलं जातं, यांची तपासणी करणं. यांची लेव्हल जर खूप प्रमाणापेक्षा वाढली असेल तर याचाच अर्थ किडनी या गोष्टी बाहेर फेकत नाही, म्हणजेच किडनीचा आजार आहे आणि त्या किडनीच्या आजारामुळे रक्तदाब वाढलेला आहे हे लक्षात येतं. रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं. कोलेस्ट्रॉल वाढलं की ही संपृक्त चरबी असते. ही चरबी रक्तवाहिन्यांच्या
आवरणावर आतमध्ये जाऊन बसते आणि त्यामुळे रक्तवाहिनी दिवसेंदिवस टणक बनायला सुरुवात होते. ती नुसतीच टणक बनते असं नाही, पण त्याबरोबर त्यातली आतली जी जागा असते, म्हणजे त्याला ल्युमेन म्हणतो आपण, ज्यातली आतली पोकळी ज्याच्यातनं रक्त वाहत असतं, ती पोकळी सुद्धा बारीक होते आणि ती जेव्हा आकुंचन पावते त्यामुळे पुढे जाणारा रक्त पुरवठा कमी होतो आणि त्या रक्ताला खूप विरोध सहन करावा लागतो. आपोआपच जे डायस्टोलिक ब्लड प्रेशर आहे हे खूप वाढलेलं दिसतं सिस्टोलिक बरोबर. कोलेस्ट्रॉलचे अनेक प्रकार असतात, ज्यामध्ये ट्रायग्लिसराइड्स आपण पाहिले, हे वाढलेले असू शकतात. लो डेन्सिटी लायपोप्रोटीन एलडीएल वाढलेलं असू शकतं. व्हीएलडीएल व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, हे सगळे हृदयरोगासाठी आणि तसेच रक्तदाब वाढण्यासाठी पूरक घटक आहेत. त्यातला एकच महत्वाचा आहे, तो आपण मगाशी पाहिला तसा हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन एचडीएल एवढाच आपल्याला जास्त हवा असतो आणि दुर्दैवाने तो कमी असतो. तो जर पाहिजे असेल तर मोड आलेली कडधान्य जे असतात याच्यामध्ये एचडीएल अनेकदा खूप वेळा सापडतं आणि म्हणून मी माझ्या रुग्णांना सांगतो, मोड आलेली कडधान्य अर्धी वाटी तरी खात जा, ज्याच्याने तुम्हाला एचडीएल मिळू शकतं, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. त्याच्यानंतर एक इलेक्ट्रोलाइट्सची तपासणी करणं गरजेचं असतं. खरं तर इलेक्ट्रोलाइट्सची तपासणी करण्यामागचं कारण काय, हे थोडंसं अवघड आहे, परंतु एक महत्वाचं की रक्तामधलं पोटॅशियमचं प्रमाण जर अचानक कमी झालंय आणि त्याचबरोबर पोटॅशियमचं प्रमाण कमी झालं आणि त्याचसोबत रक्तातील आम्लीयता कमी होऊन अल्कली जास्त झालंय, तर याचा अर्थ कुठंतरी अल्डोस्टेरॉन म्हणून जे संप्रेरक असतं याची लेवल वाढलेली हे लक्षात येऊ शकतं. आणि म्हणून असं जर वाढलेलं असेल तर कुठंतरी आतमध्ये ट्यूमर आहे का, या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज पडते आणि म्हणून इलेक्ट्रोलाइट्सची पण तपासणी केली जाते. अनेकदा छातीची क्षकिरण तपासणी, छातीचा एक्सरे केला जातो आणि या एक्सरे मध्ये हृदयाची वाढलेला आकारमान, बऱ्याच वेळेला बूट शेप्ड हार्ट असं पाहायला मिळतं, जे वाढलेलं दिसतं, बऱ्याच वेळेला मोठं झालेला हृदय असं पाहायला मिळतं आणि त्याच्यावरनं रक्तदाबाचं रिलेशन शोधता येतं. किडनीच्या अनेक तपासण्या कराव्या लागतात. म्हणजे आपण युरिया, क्रिएटिनिन, युरिक ऍसिड ह्या तर वरवरच्या तपासण्या झाल्या, परंतु किडनीसाठी सोनोग्राफी ही महत्वाची. कधी कधी किडनीचा स्पेशल स्कॅन करावा लागतो, कारण कधी रक्तवाहिनी आकुंचन पावलेली आहे का ही पाहणं गरजेचं असतं, ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. कधी कधी किडनी मधला आतला जो भाग आहे, ते कॉर्टेक्स किंवा मेड्युला यांमध्ये कुठे सूज दिसतेय का, त्याच्यामध्ये कुठे इन्फाक्ट म्हणजे तिथली रक्त पुरवठा कमी पडलेला आहे का, किंवा किडनीच्या या भागात रक्तस्राव झालेला आहे का, अशा अनेक गोष्टी तपासणं गरजेचं असतं, ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर, रक्तदाब वाढू शकतो आणि म्हणून किडनीच्या अनेक तपासण्या ह्या पुढे करत जाव्या लागतात. आता आपण आतापर्यंत पाहिलं हे रक्तदाब नेमका म्हणजे काय, मग वाढलेला रक्तदाब, उच्च रक्तदाब म्हणजे काय, हा रक्तदाबाचे लक्षणं काय, त्याच्या दोन पातळ्या, वरची पातळी, खालची पातळी, ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे नेमक्या काय आणि त्या काय दर्शवतात, मग ह्या रक्तदाबाचे दुष्परिणाम काय होतात आणि मग शेवटी आपण आता पाहिलं ते म्हणजे रक्तदाबाची कारणमीमांसा. हे सगळं आपण पाहत याकरता गेलो की आता आपल्याला या रक्तदाबाला टाळण्यासाठी किंवा ह्या होऊ नये म्हणून, किंवा रक्तदाब झाला असेल तर बरा कसा करायचा यासाठी काय करायचं हे पाहिजे. खरं तर रक्तदाब टाळणं हा सगळ्यात चांगली गोष्ट, आणि म्हणून मी आधी टाळण्याकडे जाऊ आपण, की रक्तदाब टाळायचा असेल तर त्याच्यासाठी एक चतुर्सूत्री मी सांगतोय. माझ्या दृष्टीने याला फार महत्व आहे. ॲज अ होमिओपॅथ, की एक होमिओपॅथिक तज्ज्ञ म्हणून मी केव्हाही पहिल्यांदा गोळी अवॉइड करायला सांगेल, मी पहिल्यांदा या गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगेल. त्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे जे घटक ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब वाढवण्यासाठी जोखमीचे घटक आपण पाहिले होते, हे घटकांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सर्वात पहिलं म्हणजे योग्य आहार विहार आहे का. योग्य आहार विहार असेल तर आपण नक्कीच रक्तदाब टाळू शकतो. मग योग्य आहार विहार म्हणजे काय हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. हे 4 पॉइंट पहिल्यांदा आपण समजून घेऊ. त्यातला पहिला पार्ट म्हणजे योग्य आहार आणि योग्य विहार. दुसरा पार्ट म्हणजे निर्वसनी असणं. हा तर खूप 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 महत्वाचा आहे, कारण प्रत्येक व्यसन हे आजाराकडेच घेऊन जातं आणि म्हणून कुठलंही व्यसन नसणं हे खूप आवश्यक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम करणे.
मी माझ्या रुग्णांना एक सल्ला नेहमी देतो की असं समजा की 24 तासांपैकी 23च तास आपल्या हाती आहेत आणि 1 तास हा केवळ स्वतःसाठी. मग त्या 1 तासामध्ये तुम्ही चाला, त्या 1 तासामध्ये तुम्ही पळा, त्या 1 तासामध्ये तुम्ही योगा करा, 1 तासामध्ये तुम्ही सायकल चालवा, कुठलाही व्यायाम करा. परंतु नियमितपणे 1 तास व्यायाम तो मग तुमच्या सोयीनुसार केला तरी चालेल. सकाळी करणं केव्हाही चांगलं, लवकर उठून सकाळच्या मोकळ्या हवेत व्यायाम करणं केव्हाही शरीराकरता चांगलंच असतं. परंतु काही जणांना त्यांच्या व्यवसायामुळे किंवा काही कामांमुळे बऱ्याच वेळा घरातल्या स्त्रियांना सकाळी खूप काम असतं, त्यांना ते शक्य नसतं. अशा वेळेला त्यांनी संध्याकाळी का होईना 1 तास स्वतःकरता काढला पाहिजे. हा जर काढला तर तुम्ही रक्तदाबच काय, पण रक्तदाबाबरोबर मधुमेह असेल, रक्तदाबामुळे इतर रक्तदाबाशिवाय इतर होणारे आजार असतील, हे सगळ्याच आजारांपासून आपण मुक्ती मिळवू शकतो किंवा ते टाळू शकतो. आणि म्हणून नियमित व्यायाम, कमीत कमी 1 तास व्यायाम हा फार महत्वाचा आहे. आणि शेवटचा सर्वात 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 महत्वाचा, ज्याला मी आनंदात जगणं असं म्हणतो. आनंदात जगायचं म्हणजे काय करायचं? आनंदात जगायचं म्हणजे जे वास्तव जसं आहे तसं स्वीकारणं. काय होतं आपण जगताना एक तर भूतकाळात जगतो किंवा एक तर भविष्यकाळात जगतो. आणि भूतकाळात रमलो की भूतकाळातल्या ज्या वाईट घडलेल्या घटना असतात त्या डोळ्यापुढे आणायच्या आणि त्याच्यावर आत्ता विचार करून आत्ता रिॲक्शन देत राहायच्या. म्हणजेच आपला आनंदापासून आपण दूर जातो. आणि त्याच्यात एक्झॅक्ट विरुद्ध भविष्याकडे पाहण्याचाही असतं. काही वेळेला खूप महत्वाकांक्षा असतात आणि मग अनेक गोष्टी अशा मनामध्ये ठरवतो आपण की अरे आपण असं करू, आपण तसं करू, आपण हे करू, आपण ते करू. आणि हे करत असताना आपण वास्तव, प्रेझेंट, वर्तमान विसरून जातो. म्हणजेच भूतकाळात रमणं पण आजारपण आहे, भविष्यकाळात रमणं पण आजारपण आहे, वर्तमानात जगणं हे खऱ्या अर्थाने आनंदात जगणं आहे. मग आपण आपल्या क्षणोक्षणी आपण छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद मिळवतो का? आपण जे करतो त्यात आनंद मिळवतो का? म्हणजे माझा खूप छान छंद आहे की मला वाटतं की आपण जे ज्ञान मिळवलं ते सर्वांबरोबर शेअर करावं. मग मी त्याकरता आटापिटा करून ते करत असतो, प्रयत्नपूर्वक करतो. मला खूप खूप गोष्टी आवडतात, कधी गाणं आवडतं, मग मी फिरता फिरता मी गाणं ऐकत बसतो. हे हे आपण छंद आपण जोपासतो का? अनेक गोष्टी असतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा एकमेकांबरोबरचे रिलेशन आहे, एकमेकांबरोबरचा संवाद आहे, हा आपण जपतो का? आपल्या मुलांबरोबर आपण खेळतो का? त्यांना आपण वेळ देतो का? त्यांच्याबरोबर आपण बोलतो का? अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण आनंद शोधू शकतो. आणि हा आनंद जर शोधायला सुरुवात केली तर कुठलेच आजार येत नाही. म्हणजे रक्तदाबच नाही तर सर्व आजारांपासून दूर राहायचं असेल तर हा शेवटचा पार्ट खूप महत्वाचा आहे. आता आपण म्हणजेच काय तर रक्तदाबामध्ये जोखीम वाढवणाऱ्या घटकांकडे विशेष लक्ष देणं हे आपलं काम. आता आपण यातल्या काही गोष्टी महत्वाच्या शिकून घेऊ. माझा मधुमेहाचा जर व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहिला असेल तर त्याच्यात मी ही गोष्ट दाखवली होती किंवा सांगितली होती की जैविक घड्याळ प्रत्येक माणसामध्ये बायोलॉजिकल क्लॉक असते, ज्याला जैविक घड्याळ म्हणजे सतत कार्य करत असते. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत झोपलेल्या अवस्थेत शरीरातील सर्व शुद्धीकरण प्रक्रिया घडत असतात. किती वेळ फार महत्वाची लक्षात ठेवा. रात्री 11 ते 5 तुम्ही झोपलेले असतील तरच. म्हणजे जर किडनीचं फंक्शन होत असेल, किडनी कार्य करत असेल तर ती जास्त जोमाने कार्य या वेळेत करते. लिव्हर काम करत असेल तर ती सगळ्यात जास्त या वेळेत काम करतं. आणि ज्यामुळे टॉक्सिन्स जे असतात शरीरामध्ये आपले हे सर्वात जास्त त्यावेळेत बाहेर फेकले जात असतात. आपल्याला वाटतं झोपलेल्या अवस्थेत उलट आहे, प्रत्येक अवयव शांत काम करतो, असं नाहीये. झोपलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे सगळे अवयव जास्त प्रमाणात कार्य करत असतात आणि म्हणून ही वेळ झोपेची फार महत्वाची असते. अनेक जण आपल्या हातात असलेल्या त्या यंत्रामुळे झोपेचं खोबरं करतात. म्हणजे बऱ्याच वेळेला त्या व्हॉट्सअपमध्ये घुसून बसतात रात्री 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, तरीही ते झोपत नाही. आणि मग असे शुद्धीकरण यांच्यामध्ये ज्या जोमाने व्हायला पाहिजे ते घडत नाही. आणि मग असे अनेक वेगवेगळे टाकाऊ पदार्थ शरीरात साचायला सुरुवात होते. आणि ते साचायला सुरुवात झाली की मोठ्या आजारांची घंटा वाजली. मग आपण या वेळेत जर झोपलो नाही तर शरीर शुद्धी न घडल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळतं.
तरी माझा सल्ला हा सर्वांना असा आहे की सर्वांनी रात्री 10 ते 10:30 पर्यंत, 10:30 असं मुद्दामून म्हटलंय की आपण आपण भारतीय आहोत. आपण 10 म्हटलं की आपण 10:30 करणार, म्हणून आपण मी मुद्दामून 10 10:30 म्हटलंय. म्हणजे 10:30 पावणे 11 पर्यंत तरी आपण झोपू शकू, कारण 11 ते 5 हा आपल्याकरता क्रुशियल वेळ आहे. आता आपण थोडस निरोगी मनुष्य, ज्याला अजून आजार झाला नाही, ज्याला रक्तदाब झालेला नाही, अशा मनुष्यासाठीचा समतोल आहार व दिनचर्या कशी असावी याकडे माझा सल्ला हा नेहमी पहाटे 5 वाजता उठावं याकरता असतो. मी हे बोलतोय त्यावेळेला मी स्वतः ते करतो म्हणून मी बोलतो. पहाटे 5 वाजता उठून 1 तास योगासन अथवा तत्सम व्यायाम. मग यामध्ये असं काही नियम नाही, योगासनच करा. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असू शकते. कोणाला सायकल चालवायची वाटते, कोणाला पळावंसं वाटतं, कोणाला योगासनं करावीशी वाटतात. प्रत्येकाचा वेगवेगळा व्यायाम करण्याची पद्धत वेगळी. कुठलंही करा, जिममध्ये जावंसं वाटतं, कोणताही व्यायाम करा, परंतु नियमितपणे करा. त्याला नियमित फार महत्वाचा शब्द आहे. सकाळी 7 वाजता साधारणपणे फळांचा रस, सुकामेवा, मोड आलेली कडधान्य वापरून घ्यावी. हे असेल तर वेगळा नाश्ता करायची गरज नसते. आणि मग 10 ते 11च्या दरम्यान संपूर्ण जेवण दही घेऊन किंवा ताकासोबत करावं. त्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांची वामकुक्षी असावी. ही झोप नसावी, ही वामकुक्षी हा शब्द फार महत्वाचा आहे. म्हणजे एक 10 मिनिटं 15 मिनिटं रेस्ट घेतली आपण, तर तेवढ्या वेळामध्ये आपल्या शरीराला एक आराम मिळतो आणि तो आराम पुढची एनर्जी तयार करत असतो. म्हणजे तिथून पुढे आपल्याला जे काम करायचं त्याकरता ती खूप आवश्यक असते. म्हणून एक 10 मिनिटं 15 मिनिटं तुम्ही जिथं असाल तिथं त्या ठिकाणी तुम्ही एक 10 मिनिटाची वामकुक्षी केली तर ती फार महत्वाची असते. रात्रीचं जेवण साधारण 7 वाजता आणि सोबत दूध घेण्यासारखंच नाही. वेगळं दूध नाही घ्यायचं. जेवण केलं त्याला जोडून तुम्ही दूध घ्या. म्हणजे आपण 3 वेळामध्ये आपण आहार ठेवतोय. एक सकाळी 7 वाजता, एक दुपारी साधारण 10 11 वाजता, एक 7 ते 8 वाजता. असा जर वेळ आपण ठेवला आणि त्याच्यामध्ये मात्र काहीही नाही, हे फार महत्वाचं आहे. काय झालंय, आपल्याला खूप सवयी लागल्या. म्हणजे थोडा वेळ गेला की चहा पाहिजे, थोडा वेळ गेला तर चॉकलेट पाहिजे, थोडा वेळ गेला तर कॉफी पाहिजे. बोर होतं का? बोर होणं हा शब्द एक खूप कॉमन असतो आणि त्यामुळे तोंडात काहीतरी टाकत राहणं हा प्रकार निर्माण होतो. आणि यामुळे जे शरीरातील इन्शुलिन वापरलं जातं, सतत सतत वापरलं गेल्याने इन्शुलिन निर्माण होणंही कमी पडतं आणि त्या इन्शुलिनला रेजिस्टन्स तयार झाला तर डायबिटीसची उत्पत्ती होते. म्हणून हे हा फार महत्वाचा पार्ट आहे आहार आणि दिनचर्येचा. आणि शेवटचा पार्ट, रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करावी व कमीत कमी 2 तास झोपू नये. हे कोणासाठी सांगितलं तर ज्याला निरोगी आहे, ज्याला कुठलाही आजार नाही. आता आपण थोडंसं पुढे जाऊ. त्यातला शेवटचा पार्ट मी मुद्दामून परत हायलाईट केलाय की रात्री 10 वाजेपर्यंत झोपावेच, कमीत कमी 10:30 वाजेपर्यंत. आता मात्र रक्तदाब ज्याला घडलाय, ज्याचा आहे ऑलरेडी, किंवा काही वजनदार मनुष्य ज्यांचं वजन खूपच जास्त आहे आणि त्यांना ते कमी करायचं आहे, अशांसाठी आहार नेमका कसा असावा, त्यांची दिनचर्या कशी असावी. पहाटे 5 वाजता उठून 1 तास योगासना, व्यायाम जे आधी सांगितलं होतं. आहारामध्ये गोड गोष्टी 100% वर्ज्य, चहा दूध पूर्णपणे वर्ज्य. ह्या फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे फार म्हणजे अतिशय महत्वाचं आहे. आता बघा, आहार मी थोडा बदलून दिलाय. सकाळी 7 वाजता अर्धी वाटी मोड आलेली कडधान्य वापरून घेणे किंवा उकडलेल्या अंड्यातील बाहेरचा पांढरा भाग, ज्याच्यात फक्त प्रोटीन आहे, प्रथिन आहे. कोलेस्ट्रॉल, जे आतला पिवळा बलक असतो त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल प्रमाण जास्त असतं, फॅट जास्त असतं, ते नको आहे आपल्याला. फक्त प्रोटीन घ्यायचे. म्हणजे कडधान्यात पण प्रथिन आहेत आणि उकडलेल्या अंड्यातील पांढऱ्या भागात पण प्रथिन आहेत. हे घेतले तर तुम्हाला इन्शुलिन सिक्रिट होणार नाही, म्हणजे वजन वाढण्याची भीती नाही. परंतु शरीराला मात्र ताकद मात्र प्रोटीनमुळे, प्रथिनांमुळे मिळेल. सकाळी 11 वाजता संपूर्ण जेवण घ्यावं ताकासोबत. या ठिकाणी मी स्पेसिफिक ताक म्हटलंय, दही म्हटलेलं नाही. 15 ते 20 मिनिटांची वामकुक्षी. रात्रीचं जेवण 7 वाजता. या ठिकाणी मी दूध टाळलंय. आधीच्या याच्यात दूध लिहिलं होतं, याच्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ पूर्ण वर्ज्य करायचे म्हणून ते लिहिलं नाही. आणि शेवट, रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करावी, कमीत कमी 2 तास झोपू नये व रात्री 10 वाजेपर्यंत झोपावेच. हा महत्वाचा. म्हणजे फरक काय केला तर गोड बंद केलं, चहा दूध बंद केलं. हे फार महत्वाचं होतं. आणि जेवणाचं 2 वेळा जेवण, 3ऱ्या वेळेला फक्त प्रथिन. हा आहार आणि दिनचर्या आपण शिकलो. मगाशी व्यायामाविषयी पण चर्चा केली. आता आपण
उच्च रक्तदाब व होमिओपॅथिक उपचार याविषयी थोडंसं जाणून घेऊ. डेव्हिडसन म्हणून एक मेडिसिनचं पुस्तक आहे, ज्याला प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन, जे आमच्या अभ्यासक्रमात असतं. या पुस्तकात एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे. बऱ्याच जणांनी ते वाचलं असेल, वाचलं नसेल, जे होमिओपॅथ असतील त्यांनी. इट इज इम्पॉर्टंट टू ट्रीट द होल पेशंट अँड नॉट जस्ट द ब्लड प्रेशर, असं डेव्हिडसन म्हणतो, जो ॲलोपॅथी शास्त्राचा पदवीधर होता. आणि होमिओपॅथी शास्त्र हेच करून प्रत्येक रुग्ण तपासतो. म्हणजे होमिओपॅथी शास्त्रामध्ये कधीही नुसता आजार बघितला जात नाही. खरं तर होमिओपॅथीमध्ये कोणत्याही आजाराचा रुग्ण असाच तपासला जातो. होमिओपॅथीत रुग्णावर उपचार केला जातो, नुसत्या आजारावर नाही. आणि त्यामुळे होमिओपॅथीमध्ये जेव्हा आपण रुग्ण तपासतो त्यावेळेला इत्यंभूत माहिती आवश्यक असते. त्याची प्रत्येक गोष्ट लिहून घेतली जाते. म्हणजे त्याला जे होतात, नुसतंच रक्तदाब म्हणून त्याला तपासलं जात नाही, तर त्याला असलेले अनेक लक्षणं, त्याला जे जे आजार पूर्वीचे होऊन गेले, त्याच्या आईवडिलांना काय होऊन गेलेत, म्हणजे फॅमिली हिस्ट्री पण महत्वाची आहे, पास्ट हिस्ट्री पण महत्वाची आहे. त्याचप्रमाणे त्याची मानसिक स्थिती कशी आहे, तो कसा आहे, त्याची शरीरयष्टी कशी आहे, त्याचं प्रकृती कशी आहे. त्याच्यामध्ये होमिओपॅथीनुसार जे दीर्घकालीन आजारांचे दोष म्हटले जातात, ज्याला मायाझम आम्ही म्हणतो, हे कुठले दोष तो जन्माला येताना घेऊन आलाय, त्याच्यावर अजून कुठल्या कुठल्या दोषांचा परिणाम झालेला आहे, हे सगळं आम्ही होमिओपॅथीत यासाठी तपासतो. आणि याच्यावरनं होमिओपॅथीत औषध शोधलं जातं. म्हणजेच रक्तदाबासाठी नुसतं औषध नसून रक्तदाब असलेल्या रुग्णासाठी होमिओपॅथीत औषध असतं. म्हणजे 10 रक्तदाबाचे रुग्ण जर समोर उभे असतील तर प्रत्येकाचं औषध होमिओपॅथीमध्ये वेगळं येईल, परंतु ॲलोपॅथी सायन्समध्ये मात्र हे एकच असतं. हा फरक दोन शास्त्रांमध्ये. म्हणजे त्यामुळे ॲलोपॅथी शास्त्रात एक गोळी जी आहे माहिती असेल ती इमिजिएट चालू करता येते, तसं होमिओपॅथीत करता येत नाही. प्रत्येक मनुष्याची चिकित्सा होमिओपॅथी शास्त्रामध्ये होते. आणि म्हणून हा आजार इथं मी मुद्दामून लिहिले की रक्तदाब हा दीर्घकालीन आजार आहे, क्वचितच तत्कालीन रक्तदाबाचा रुग्ण आढळतो. म्हणजेच दीर्घकालीन आजार आहे आणि त्या दीर्घकालीन आजाराची चिकित्सा फक्त आणि फक्त होमिओपॅथीत केली जाते. होमिओपॅथिक वैद्यकशास्त्रामध्ये दीर्घकालीन आजारांची मुख्यत्वे 3 कारणं शोधली आहेत. डॉक्टर सॅम्युएल हॅनेमन, जे होमिओपॅथीचे जनक आहेत, यांनी सर्वात मोठा लावलेला शोध कुठला असेल तर तो दीर्घकालीन आजारांची चिकित्सा. कारण दीर्घकालीन आजारांमध्ये कुठल्याही आजारावरती परमनंट इलाज इतर वैद्यकशास्त्रांमध्ये नाही. आणि होमिओपॅथी मात्र या तिन्ही आजारांची कुठल्याही दीर्घकालीन आजारांची चिकित्सा या 3 दोषांमध्ये शोधते. पहिला दोष जो म्हटला जातो त्याला सोरिक आजार म्हणतात, दुसरा दोष असतो त्याला सायकॉटिक आजार म्हणतात, आणि तिसरा दोष असतो त्याला सिफिलिटिक आजार म्हणतात. आता आजचा विषय हे आजार समजून घेणं किंवा हे दीर्घकालीन आजारांची माहिती घेणं हा नसून हे 3 महत्वाचे जे आजार आहेत यांच्या कुठल्याही प्रकारच्या, म्हणजे सोरिक आजारामध्ये सुद्धा रक्तदाब होऊ शकतो, सायकॉटिक मध्ये पण रक्तदाब होऊ शकतो, किंवा सिफिलिटिक मध्ये पण रक्तदाब होऊ शकतो. फक्त प्रत्येक आजार रक्तदाब हा वेगवेगळ्या पद्धतीने तिन्ही प्रकारच्या कारणांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस होतो किंवा बाहेर पडतो. आणि त्यानुसार औषध, त्या माणसाचं औषध शोधावं लागतं. म्हणजेच होमिओपॅथीमध्ये हे जर कारण तुम्हाला सापडलं की हा नेमका कुठल्या प्रकारचा आजार आहे, तर त्या आजारावरती पूर्णपणे 100% इलाज करता येतो. रक्तदाब हा आयुष्य खराब करू शकणारा एक आजार असला तरी होमिओपॅथिक वैद्यकशास्त्रात या आजारावर होमिओपॅथीच्याच गोडगोळ्यांनी संपूर्णपणे उपचार केला जातो. होमिओपॅथी वैद्यकशास्त्रात रक्तदाबाची दीर्घकालीन चिकित्सा केली असल्याने हा आजार समूळ नष्ट होण्यास अनेकदा मदत होते. अनेक रुग्ण 5-5 वर्ष झाले तरी त्यांच्या गोळ्या बंद झाल्यात आणि त्यांना परत रक्तदाब पुन्हा सापडत नाही. कारण त्याची कारण मीमांसा करून ती शोधून त्यावर इलाज जर केला तर त्याचं मूळच नाहीचं होतं, आणि ते मूळ जर नाहीचं झालं तर तुम्ही पूर्णपणे बाहेर पडू शकता. फक्त आवश्यकता असते ती म्हणजे रक्तदाबासारख्या आजारात होमिओपॅथीचे औषधं हे स्वतः न घेता होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. कारण खूप जणांना असं वाटतं, अरे हे औषध रक्तदाबासाठी लिहिलेलं आहे, नेटवर असं सापडतं. बऱ्याच जणांना गुगल डॉक्टर खूप सोपा वाटतो, परंतु त्या गुगल डॉक्टरच्या सल्ल्याने जर औषध घ्यायला गेलं तर कधी कधी त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आणि म्हणून माझा सल्ला आहे की कधीही तुम्ही शोध घ्या, माहिती घ्या, अवश्य माहिती असावी, परंतु औषध मात्र
कोणाच्या तरी योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच घ्यावे. म्हणजेच आपण रक्तदाब आणि होमिओपॅथी या गोष्टीही आपण आज अभ्यासल्या. खरं तर होमिओपॅथीमध्ये या आजारांची चिकित्सा खूप मोठ्या प्रमाणावर केली गेलेली आहे आणि म्हणून असे रुग्ण खूप छान योग्य पद्धतीने होमिओपॅथीमध्ये तपासले जातात. मला माहिती आहे की 1 तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही माझ्यासमोर हे ऐकत आहात, इथं बसले आहात, एकही जण जागेवरनं उठला नाहीये. मला खात्री या गोष्टीची आहे. आणि एवढं तुम्ही शांतपणे ऐकून घेताय, खरोखर तुमच्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि मी एवढंच सांगेल की ही जी रक्तदाबाविषयीची जी माहिती आहे, ही तुमचे जे मित्र असतील, आप्तेष्ट असतील, जे कोणी असतील त्या सर्वांना ही माहिती द्या. त्यांना ही क्लिप यूट्यूबवर मी जेव्हा अपलोड करेल, मी तुम्हाला पाठवलंच, परंतु जी यूट्यूबवर जॉईन होईल, माझा चॅनल आहे द डिव्हाइन स्कूल ऑफ होमिओपॅथी किंवा डॉक्टर प्रसाद रसाळ जरी शोधलं तर त्यावर तुम्हाला ही क्लिप संध्याकाळी पाहायला मिळेल. आणि ही क्लिप प्रत्येकाला तुम्ही पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू. त्यांचा रक्तदाब, एकतर त्यांना रक्तदाब होऊ नये याकरता आपण प्रयत्न करू, किंवा ज्यांना रक्तदाब आहे त्यांना पण त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण करू शकू. म्हणून तुम्हा सर्वांना एवढंच माझा सल्ला आहे की मी एकटा माणूस पुरणार नाही, याला जोड सर्वांची हवी आहे. म्हणजे हा जर मोठा मधला समुद्र पार करून जायचा असेल तर त्याला तुम्हा सर्वांची जोड आवश्यक आहे. तेव्हाच असं घडू शकेल की आपण या तीरावरनं दुसऱ्या तीरापर्यंत, ज्या ठिकाणी सर्व आनंदी आनंद आहे अशापर्यंत पोहोचू शकू. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि शेवटी या व्याख्यानाच्या शेवटी एवढंच म्हणतो, सारे मिळून चालूया, सारे मिळून गाऊया, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. धन्यवाद.